बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या आयुर्सुविधांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर मी सध्या याच अतिदक्षता विभागामध्ये आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या काही यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत त्या यंत्रणेचे हाल कसे झालेले आहेत। ज्या पेशंटला या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून उपचार केले जातात ती यंत्रणा कशी कोलमडल्याचं चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे मॉनिटर आहे आणि याच मॉनिटरच्या माध्यमातून एका रुग्णावर उपचार केले जातात, मात्र या मॉनिटर ठेवण्यासाठी टेबल नसल्यानं हे मॉनिटर अशा अवस्थेमध्ये पाहायला मिळते। तर याच अतिदक्षता विभागामध्ये ज्या काही वातानुकूलित एसी बसवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणच्या प्रत्येक एसीवर एक इरॉर असल्याचा मेसेज आलेला आहे आणि या सगळ्या एसीमध्ये इरॉर असल्यामुळे या सगळ्या एसी बंद पडलेल्या आहेत। काही दिवसापूर्वी दिवंगत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी याच रुग्णालयामध्ये भेट देऊन या रुग्णालयाची पाहणी केली होती आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती। मात्र एवढं सगळं होऊन देखील अधिकाऱ्यांनी अजूनही या ठिकाणी ज्या काही सुविधा रुग्णांना द्यायला पाहिजेत त्या देताना पाहायला मिळत नाही आणि याच अतिदक्षता विभागामधला काल एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला, त्यामुळे रुग्णांमधून मोठ्या प्रमाणामध्ये रोष पाहायला मिळाला। खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून उपचार घ्यावे लागतात, त्यामुळे अनेक रुग्ण हे याच जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत सुविधा मिळतात म्हणून उपचार घेण्यासाठी येत असतात। मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक यंत्रणा बसवण्यात आल्या, मात्र ह्या यंत्रणा कशा कोलमडल्या आहेत हे सध्या याचं भीषण वास्तव मी तुम्हाला अवकाशाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एक समिती नेमून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। आता चौकशी केल्यानंतर नेमकी काय कारवाई होते आणि ही सगळी यंत्रणा पूर्ववत होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सहकारी मुकुंद स्वामी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।